श्री नवनाथ भक्तिसार अध्याय पहिला. नवनाथांची अवतार पूर्व कथा. या अध्यायाच्या नित्य श्रवण किंवा पठनाने सबंध बाधा नाहीशी होते. श्री गणेशाय नमः. फार प्राचीन काळी द्वापार युगाचा कालावधी संपून कलियुगाला प्रारंभ झाला होता. कलियुगात लोकांच्या उद्धारासाठी भक्ती हेच साधन उत्तम आहे हे जाणून भक्तीचे महात्म्य वाढविण्याचा हेतूने भगवान श्रीकृष्णांनी काही नियोजन केले. ते करण्यासाठी द्वारकेमध्ये त्यांनी एक विशेष सभेचे आयोजन केले होते. त्या महत्वाच्या यदुसभेत यादवांकडील श्रेष्ठ ज्येष्ठ मान्यवर निमंत्रित उपस्थित होते. बैठकीच्या त्या मुख्य सभामंडपात मध्यभागी एका रत्नजडित सुवर्ण सिंहासनावर स्वतः भगवान श्रीकृष्ण बसले होते. शेजारी उद्धवाचे आसन होते. सभेला सुरुवात होताच निमंत्रित केलेले नवनारायण, कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, चमस, दुर्मिल व करभंजन यांचे तेथे आगमन झाले. त्यांना पाहता क्षणीच भगवान श्रीकृष्णांनी सुवर्ण सिंहासनावरून उठून त्यांना सामोरे जाऊन अति गौरवपूर्वक आलिंगन दिले. त्यांना बसण्यासाठी स्वतःच्या सिंहासनाशेजारी आसन व्यवस्था केली. त्यांचे कुशल मंगल विचारले, पूजन केले. याप्रमाणे सर्व प्रारंभिक स्वागतोपचार झाल्यावर नवनारायणांनी आम्हाला का बोलावले असे श्रीकृष्ण भगवानाला त्यांनी विचारले. त्यावर भगवान कृष्ण म्हणाले की कलियुगाला प्रारंभ झाला आहे. आपण सर्वांनी पृथ्वीवर जाऊन अवतार घेऊन कार्यसिद्धी करायची आहे. भगवंताच्या ह्या योजनेला सर्वांनी संमती देऊन नवनारायणांनी कोणी कोठे कसे व कोणत्या नावाने पृथ्वीवर प्रकट व्हायचे, कशा प्रकारे कार्य करायचे या संदर्भात विचारले असता त्याला उत्तर देत भगवान श्रीकृष्ण म्हणाले की हे विभो, तुम्ही सर्वांनी नवनाथाच्या रूपाने अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करायचा आहे. लोकांनी दीक्षा देऊन लोकांना सन्मार्गाची शिकवण आणि उपदेश करायचा आहे. कवी नारायणाने मच्छिंद्रनाथ होऊन कार्य करायचे आहे. हरिनारायणाने त्याचा शिष्य गोरक्षनाथ व्हायचे आहे. अंतरिक्षाने जालंधर तर प्रबुद्धाने याचा शिष्य कानिफ व्हायचे आहे. याचा म्हणजे जालिंदराचा शिष्य. याप्रमाणे पिप्पलायन याने चरपटीनाथ, आविर्होत्राने वटसिद्ध नागनाथ, द्रुमिलने भर्तरीनाथ, चमसाने रेवणनाथ व करभाजनाने गहिनीनाथ नावाने प्रकट व्हायचे आहे. तुमच्याप्रमाणे इतर ऋषी, देव व भक्तश्रेष्ठ ही अवतार घेऊन तुमच्या कार्यास हातभार लावतील. वाल्मिकी हे तुलसीदास, शुकमुनी हे कबीर, व्यास हे जयदेव, उद्धव नामदेव, जांबुवंत हे नरहरी, बलराम हा पुंडलिक, हनुमंत हा रामदास, कुब्जा ही जनाबाई, भगवान शंकर हे स्वतः निवृत्तीनाथ, ब्रह्मदेव स्वतः सोपानदेव, आदिमाया ही मुक्ताबाई आणि मी स्वतः म्हणजे भगवान श्रीकृष्ण ज्ञानेश्वर या नावाने प्रकट होऊन कार्य करणार आहेत. आपण सर्वांनी अवतार घेऊन भक्ती महात्म्य वाढवायचे आहे. हे पाच श्रोते हो, अतिशय महत्वाचा हा नवनाथ कथाचा भक्तिसार मधला पहिला अध्याय आहे, ज्यामध्ये आपण पाहत आहोत की भगवान श्रीकृष्णांनी एक अगदी सोप्यात भाषेत सांगत आहे तुम्हाला की एक बैठक बोलवलेली आहे. कलियुगाला प्रारंभ झालेला आहे आणि त्यांनी जे नवनारायण बोलवले आहेत त्यांनाच नवनाथांचे अवतार घ्यायचे आहेत आणि या पृथ्वीवर जे कार्य करायचे आहे त्याबद्दल ते सांगत आहेत की सन्मार्गाची शिकवण द्यायची आहे लोकांना आणि उपदेश करायचा आहे की काय चांगले आहे, काय वाईट आहे, काय करायचे आहे, काय नाही करायचे आहे. भगवंतांचे बोलणे शांतपणे ऐकल्यानंतर नवनारायणांनी विचारले की देवा, परंतु आम्ही कशा प्रकारे प्रकट व्हावे याविषयी सविस्तर सांगावे. त्यावर भगवान म्हणाले की याविषयी सविस्तर माहिती यापूर्वी पराशर ऋषींचा पुत्र व्यास मुनींनी भविष्य पुराणामध्ये दिलेली आहे. एकदा उपरिचर वसू आकाश मार्गाने जात असताना उर्वशीला पाहून त्यांचे वीर्य स्खलित झाले. उर्वशी ही आपण असं म्हणू शकतो की स्वर्गातली एक सुंदर अप्सरा आहे. त्याचे वीर्य स्खलित झाले उर्वशीला पाहून त्यांचे, आणि त्याचे 3 भाग झाले व ते 3 ठिकाणी पडले. त्यापैकी 2 भाग यमुना प्रवाहातील द्रोणात व 1 भाग पाण्यात पडला. तो भक्ष्य समजून एका माशाने गिळलेला आहे. कवी नारायणाने त्या वीर्यात आपला जीवांश समाविष्ट करून मत्स्यच्या पोटातून जन्म घ्यायचा आहे आणि मच्छिंद्र नावाने प्रकट व्हायचे आहे. श्रोते लक्षात घ्या की मच्छिंद्रनाथांचा जन्म हा कसा झालेला आहे त्याविषयीचेच वर्णन आहे. वंगे देशातील एक ब्राह्मण स्त्रीला पुत्रप्राप्तीसाठी सूर्यमंत्राने भरलेले भस्म मच्छिंद्र देणार आहे. ते भस्म गोठ्याजवळील गायीच्या शेणाच्या उकिरड्यावर टाकले जाईल आणि हरिनारायणाने त्यात संचार करून गोरक्षनाथ म्हणून प्रकट व्हायचे आहे. श्रोते दुसरा जो अवतार आहे गोरक्षनाथांचा
तो कसा प्रकट होणार आहे त्याविषयीचीच माहिती आहे. शिवाच्या 3ऱ्या नेत्रातून निघालेल्या प्रलय अग्नीने मदनाला भस्म केले. तोच मदन अग्नीने गिळला. तो मदन अग्नीने गिळाला आहे. तो तेथे स्थित आहे. यन्मेजयाच्या वंशज बृहद्रथ यज्ञ करील त्या यज्ञकुंडात अग्निपोटातील मदनाचा गर्भ टाकील. त्या गर्भात तत्पूर्वी प्रवेश करून अंतरिक्ष मुनींनी जालंधर नावाने प्रगट व्हायचे आहे. 3रा जो अवतार आहे तो जालंधरनाथांचा आहे. श्रोते लक्षात घ्या, आपण एवढे नवनाथांचे वाचन करत असतो आणि आपल्याला जर नवनाथांचे क्रमवार नावे सांगायला लावली तरी देखील आपल्याला सांगता येत नाहीत. बऱ्याच वेळेस आपण 6-7च नावात गुंतून बसतो. तर अगदी व्यवस्थितरित्या आपण हा जो नवनाथ भक्तिसार आहे अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमचे जरी काही प्रश्न असतील तरी मला विचारत चला, जेणेकरून आपल्याला या नवनाथांविषयी काहीही प्रश्न मनात राहिले नाही पाहिजे. आणि हा जो संप्रदाय आहे आपल्याला हा पुढे वाढवायचाच आहे आणि या मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा त्यासाठी, जेणेकरून हे पुढील जे अध्याय आहेत आपले हे कथा स्वरूपात गोष्टी स्वरूपात मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचा जास्तीत जास्त उलगडा करणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवनाथ भक्तिसारचे आपल्याला सर्व अध्याय सर्वात आधी पोहोचतील. तर श्रोते, जालंधर नावाने प्रगट झाल्यानंतर अंतरिक्ष मुनी हे जालंधर नावाने प्रगट होणार आहेत. पूर्वी सरस्वतीला पाहून मोह झालेल्या ब्रह्मदेवाचे स्खलन झाले. त्यातील काही भाग हिमालयातील एका हत्तीच्या कानात तर काही अंश जमिनीवर पडला. त्यावर वाघाचे पाऊल पडले व ते त्याच्या पायाच्या भेगेत गेले. त्यापासून अत्रीचा जन्म झाला, परंतु हत्तीच्या कानात पडलेल्या वीर्य अंश अद्याप सुरक्षित आहे. प्रबुद्ध मुनींनी त्यात प्रवेश करून कानिपनाथ नावाने प्रगट व्हायचे आहे. लक्षात घ्या श्रोते, कानिपनाथांचा जन्म कसा झालेला आहे तर सरस्वतीला पाहून मोह झालेल्या ब्रह्मदेवांचे वीर्य स्खलित झाले होते आणि ते हिमालयातील एका हत्तीच्या कानात पडलेले आहे. तेच आता कानिपनाथ नावाने प्रगट होणार आहेत. शिवपार्वतीच्या विवाहाच्या प्रसंगी दक्षाच्या प्रसादात म्हणजे महालात उपस्थित असलेल्या निमंत्रितांमध्ये ब्रह्मदेवही होते. पार्वतीचे सौंदर्य पाहून ब्रह्मदेवांचा वीर्यपात झाला होता. याला आपल्याला माहित आहे ही कथा श्रोते. त्यामुळे लाज वाटून ब्रह्मदेवांनी स्वतःच्या पायानेच ते रगडून नामशेष करण्याचा प्रयत्न केला होता. ते वीर्य तो भाग केरात लोटला गेला. तो केर भाग भागीरथीच्या पाण्यात पडला व प्रवाहाबरोबर वाहत जाऊन कुश नावाच्या बेटात अडकला. पिप्पलायनने त्यात संचार करून सरपटी नावाने प्रसिद्ध व्हायचे आहे. लक्षात घ्या श्रोते, जालिंदरनाथांनंतर कानिपनाथांनंतर चरपटीनाथ असे 5 नवनाथांची मी तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगितली आहे. लक्षात घ्या, पहिले आहेत मच्छिंद्र, दुसरे आहेत गोरक्षनाथ, तिसरे आहेत जालिंदरनाथ, चौथे आहेत कानिपनाथ, 5वे आहेत चरपटीनाथ. श्रोते, हे महत्वाचे 5 आपण जर लाईनीत लक्षात ठेवले ना, पुढचे 4ला आपल्याला अजिबात अडचण येत नाही. लक्षात घ्या, फार पूर्वी विधीच्या वीर्यापासून 88,000 ऋषी निर्माण झाले. त्या वीर्याचा काही अंश विविध ठिकाणी पडला असून त्यापासून अद्याप जीवांची निर्मिती व्हायची आहे. त्यातला काही अंश एका सर्पिणीने भक्ष्य समजून गिळला. जन्मेजयाने केलेल्या सर्पसत्रात ब्राह्मणांनी सर्व सर्पांची आहुती दिली, पण ह्या सर्पिणीच्या पोटात ब्रह्मबीज असल्याचे जाणून आस्तिक ऋषींनी एका वड्याच्या झाडाच्या ढोलीत तिला लपवून ठेवले. 9 महिन्यांनी ढोलीत एक अंडे टाकून ती निघून गेली. अविरहोत्र नारायणांनी त्यात प्रवेश करून वटसिद्ध नागनाथ नावाने प्रख्यात व्हायचे आहे. सूर्य आकाशातून भ्रमण करीत असताना उर्वशीला पाहून त्याचे तेज पृथ्वीवर पडले आणि त्याचे 2 भाग झाले. त्यातील एक भाग घटात पडला. त्यापासून अगस्तींचा जन्म झाला व दुसरा भाग कौलिक ऋषीच्या अंगणातील भिक्षापात्रात पडला. तो त्यांनी सांभाळून ठेवलेला आहे. द्रुमिल मुनींनी त्यात प्रवेश करून भर्तरी नावाने प्रगट व्हायचे आहे. ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही भाग रेवा नदीच्या काठावर वाळूत अद्याप पडून आहे. चमस नारायणांनी त्यात प्रवेश करून रेवन सिद्ध म्हणून प्रगट व्हायचे आहे आणि गोरक्षनाथ चिखलाचा पुतळा करील. मंत्रशक्तीने विष्णुवर्यास आवाहन करील तेव्हा करभजन नारायणाने पुतळ्यात प्रवेश करून गहिनीनाथ म्हणून प्रकट व्हायचे आहे. लक्षात घ्या श्रोतेहो, 9 नारायणांनी 9 अवतार कसे घ्यायचे आहेत याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. जर काही शंका असेल तर व्यवस्थित परत आपण थोडा व्हिडिओ मागे नेऊन ऐकू शकता. काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता, काही शंका नाही. याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यामुळे नवनारायणांचे आता समाधान झालेले आहे. त्यांच्या मनात काही प्रश्न नाहीत. आता श्रीकृष्णाच्या मुखातून झालेल्या भविष्यातील कर्मकथन ऐकून त्यांनी आनंदाने भगवंताला नमस्कार करून त्यांचा तिथून निरोप घेतलेला आहे आणि मंदराचर पर्वतावर गेलेले आहेत. तेथे शुक्राचार्यांच्या समाधीजवळ निबिड गुहामध्ये योग समाधी लावून आपापल्या जन्मवेळेची ते आता प्रतीक्षा करू लागलेले आहेत. काही कालानंतर ठरल्याप्रमाणे शुक्राचार्यांसह आपल्या कार्यासाठी प्रकट झालेले आहेत. त्यांचीच लीला चरित्र आता या ग्रंथात सविस्तर दिलेले आहे. जे काही 40 अध्याय आहेत ते आपण आता इथे पुढे वाचणार आहोत.
आता पुढचा जो टप्पा आहे यामध्ये भगवान शंकरांचा पार्वतीस काय उपदेश झालेला आहे त्याची माहिती घेऊया. एके दिवशी कैलास पर्वतावर श्री भगवान शंकर व पार्वती सुखात बसले असताना पार्वतीने शंकर ध्यानातून उठल्यावर त्यांची पूजा करून त्यांना विचारले की स्वामी, आपण नित्य नेमाने जी ध्यान जपाची उपासना करता त्या मंत्राची मला दीक्षा देऊन माझ्यावर अनुग्रह करावा. शंकरांनी ही विनंती मान्य केली, परंतु या कामासाठी शुद्ध निवांत जागा पाहिजे म्हणून दोघे नदीवर बसून यमुना तीरावर आले. तेथे शंकरांनी पार्वतीला एका विशाल वृक्षाच्या गर्द सावलीत बसून अद्वैताचा बोध करून संजीवनी मंत्राचा उपदेश केला. लक्षात घ्या श्रोत्यो, शिवजींनी पार्वतीला संजीवनी मंत्राचा उपदेश केलेला आहे. त्यामुळे पार्वतीच्या अंतःकरणातील तळमळ आता नाहीशी होऊन तिला पूर्ण सुखाचा प्रत्यय आला. तिने कृतार्थ भावाने भगवान शंकरांना वंदन केले. तेव्हा शंकरांनी विचारले की मी दिलेला उपदेश समजला का? काय समजले ते सांग. पार्वती काही बोलणार तोच यमुना जळातून आवाज आला की तू आणि मी असा दुजा भाव राहिला नाही. या सर्व सृष्टीमध्ये एकमात्र सनातन तत्व व्यापून उरले आहे. नाव, रूप, गंध, रंग यांनी विविधता अनुभवास आली तरी विविध अलंकारांच्या ठाई एकच असणाऱ्या सोन्याप्रमाणे एकच ब्रह्म आहे. हे ऐकून शिव पार्वतीला नवल वाटले, परंतु शंकरांनी अंतर्ज्ञानाने ओळखले होते की आपल्या अवताराची वेळ आलेली आहे. हे जाणून कवी नारायणाने यमुना नदीतील मत्स्यीनी जे ब्रह्मतेज गिळले होते त्या वीर्यात जीवरूपाने प्रवेश करून गर्भवास स्वीकारला व तो गर्भ तिच्या पोटात वाढला आहे. हा मत्स्यीच्या पोटातील कवी नारायणांचा आवाज आहे. शंकर म्हणाले की हे कवी नारायण, मी आज पार्वतीस केलेला उपदेश भाग्याने तुला प्राप्त झाला आहे. याचे नित्य स्मरण ठेवून बद्रिकाश्रमात ये. तेथे मी तुला दत्तात्रेयांकडून उपदेश करून दर्शन देईन. असे बोलून श्री शंकर पार्वतीसह कैलास पर्वतावर निघून गेलेले आहेत. तर श्रोते, आता लक्षात घ्या की इथं असं सांगितलंय भगवान शंकरांनी की बद्रिकाश्रमात तुला दत्तात्रेयांकडून उपदेश करून दर्शन देणार आहेत. तर आता भगवान शंकर आणि मच्छिंद्रनाथांची जी गाठभेट होणार आहे ती बद्रिकाश्रमालाच होणार आहे. दत्तात्रेय पण तिथं भेटणार आहेत त्यांना. ते कसे काय ते मी तुम्हाला पुढील अध्यायांमध्ये सांगणार आहे. आता तिसरी टप्पा जो आहे, पहिला टप्पा आपण असा पाहिला की अवतार पूर्व कथा ती ऐकली. त्यानंतर भगवान शंकरांनी जो पार्वतीस उपदेश दिला तो ऐकला. त्यामध्ये आपण पाहिले की मच्छिंद्रनाथांनी माशाच्या पोटात सगळं काही संजीवनी मंत्र ऐकलेला आहे. आणि आता तिसरा जो टप्पा यातला अध्याय पहिल्यातला तो आहे मच्छिंद्रांचा जन्म, बालपण आणि तपश्चर्या. तर त्याला सुरुवात करूयात. मच्छिंद्रनाथ मत्स्यीच्या पोटात श्री शंकरांनी केलेल्या उपदेशाचे चिंतन मनन पठन करीत होते. अशा रीतीने योग्य कालावधी येताच ते अंडे यमुना तीरावरील वाळूत टाकून मत्सी पाण्यात निघून गेली. काही दिवसांनी भक्ष्याच्या शोधासाठी तेथे बगड्यांचा थवा आला व त्यांनी भक्ष्य समजून ते अंडे चोचीने फोडले. त्यात एक तेजस्वी मानवी बालक होते. सूर्याच्या प्रखर उन्हाच्या चटक्यांनी हैराण होऊन ते रडू लागले. त्याच्या रडण्याच्या आवाजामुळे घाबरून बगळे उडून गेले. काही वेळात कामिक नावाचा कोळी मासे पकडण्यासाठी तेथे आला असता त्याने ते बालक पाहिले. याला घरी घेऊन जावे की एकट्यालाच इथे सोडावे अशी मनाची त्यांची द्विधावस्था झाली. त्याला सोडून जाणारे कोणी दिसते का हे तो शोधत दृष्टीने आजूबाजूला बघू लागला. एकट्याला सोडून जाण्यात त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे कामिक संभ्रमित झाला. तोच आकाशवाणी ऐकू आली की हे कामिका, हे दिव्य बालक कवी नारायण असून लोक कल्याणासाठी मत्स्यीच्या पोटातून प्रगट झाले आहे. याला तू घरी घेऊन जा. त्याचा नीट सांभाळ कर व त्याचे नाव मच्छिंद्रनाथ ठेव. याबद्दल काही शंका घेऊ नकोस. हे ऐकून आता कामिक कोळ्याला आनंद झाला. त्याने त्या बालकाला चटकन उचलून छातीशी प्रेमाने धरले. घरी नेले. बायकोच्या स्वाधीन केले. तिला यमुना काठी घडलेली सर्व हकीकत सांगितली व म्हणाला की हे बालक आपल्याला सर्वश्रेष्ठ ईश्वराने दिलेले आहे. त्याचे संगोपन मनपूर्वक कर. त्याच्या पत्नीने शारदत्वाने त्या बालकाला छातीशी धरले. मातृसुलभ वात्सल्याने प्रेम पाना फुटला. तिने त्या नवजात बालकास स्तनपान करविले. त्याला कौतुकाने नाहू माखू घालून पाळण्यात झोपविले. दोघेही पती पत्नी त्याला मच्छिंद्र नावाने हाक मारू लागले. त्या उभयंतांनाही मूलबाळ नव्हते. मच्छिंद्रांच्या लाभामुळे ही उणीव त्यांची नाहीशी झाली. अत्यंत प्रेमाने कौतुकाने काळजीपूर्वक मच्छिंद्राचे लालन पालन होऊ लागले. अशा प्रकारे मच्छिंद्र 5 वर्षांचा झाला. एके दिवशी कामिकाने नदीवर जाताना मच्छिंद्राला बरोबर घेतले. त्याला काठावर बसून मी मासे पकडतो आणि वाळूत फेकतो. तू ते वाळूत फेकलेले मासे गोळा करून टोपलीत भर असे सांगून तो नदीच्या प्रवाहात जाळे घेऊन शिरला. जाळ्यात पकडलेले मासे काठावर आणून टाकू लागला. त्या माशांची वाळूत टाकल्यावर होणारी तडफड पाहून मच्छिंद्राचे हृदय कळवळले. त्याला तो आपल्या मातेच्या कुळाचा संहार बघवेना. त्यामुळे आपला पिता काय म्हणेल याचा विचार न करता तडफडणाऱ्या माशांना पुन्हा यमुना जाळात सोडण्यास त्यांनी सुरुवात केली. कामिकाने हे पाहिले आणि त्याला अतिशय राग आला. रागाच्या भरात त्याने मच्छिंद्रनाथाच्या थोबडी दिली व म्हणाला की कार्ट्या, मी एवढ्या कष्टाने मासे पकडतो आणि तू पाण्यात टाकून देतो. असे केल्यावर काय खाशील तू? तुला भीक मागावी लागेल. पुन्हा असे न करण्याचे बजावून मारपीट करून कामिक पुन्हा पाण्याच्या प्रवाहात मासे पकडण्यासाठी गेला. या प्रसंगामुळे मच्छिंद्र खूप अस्वस्थ झाला.
त्याला दुःख झाले की दुसऱ्याला मारून खाण्यापेक्षा भिक्षा मागून खाणे केव्हाही चांगले, तेच करायचे. आता इथे राहायचे नाही असा निश्चय करून तो आपल्या कामिकाची म्हणजे धर्मपित्याची वडिलांची नजर चुकून पळत सुटला. फिरत फिरत तो कुठे गेला? बद्रिकाश्रमात गेला. श्रोतेहो, लक्षात घ्या, अतिशय उत्साह वाढवणाऱ्या या कथा आहेत नवनाथांच्या. आणि आपल्याला जर एकदा या कथा समजल्या तर आपल्याला कधीही नवनाथांबद्दल काहीही शंका येणार नाही. कुठलाही प्रश्न आपल्याला कोणी विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला पटकन देता आलं पाहिजे. श्रोतेहो, हिंदू सनातन धर्मातील व्यक्तींनी या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे की नवनाथांची जे कार्य आहे ते फार महत्त्वाचं आहे. श्रोतेहो, आणि आपण थोडासा वेळ देऊन या गोष्टी ऐकल्या पाहिजेत. बद्रिकाश्रमात गेले होते. तेथील रमणीय परिसर पाहून तपश्चर्येसाठी हेच स्थान योग्य आहे असा विचार करून त्या शांत निर्मनुष्य तपोभूमीत शारीरिक पीडा सहन करून 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. तपश्चर्येच्या क्लेशामुळे त्यांचा देह क्षीण, अस्थिपंजर आणि काष्टवत झाला होता. श्रोतेहो, आपण 12 वर्ष जाऊ दे, आपण 12 तास सुद्धा उपाशी राहू शकत नाही. आणि इथं 12 वर्ष खडतर तपश्चर्या केलेली आहे मच्छिंद्रनाथांनी. आणि आता त्यांचा जो देह आहे तो अगदी त्याला वाळव्या लागलेल्या आहेत आणि सगळं काही मातीमध्ये ते झाकून गेलेले आहेत. तर आता जे या पहिल्या अध्यायातला 4था टप्पा आहे की भगवान शंकर आणि दत्तात्रेयांची भेट. बद्रिकाश्रमात घोर वनात मच्छिंद्रांची खडतर तपश्चर्या चालू असताना एके दिवशी दत्तात्रेय तेथून चालले होते. ते तेथे आले. त्यांनी बद्रीनाथाच्या शिवालयात जाऊन भगवान शंकरांची स्तुती केली. त्या क्षणी भगवान शंकर प्रकट झाले. त्यांनी दत्तप्रभूंना आनंदभराने आलिंगन दिले. आदर सत्कार करून क्षेमकुशल विचारले. दत्तात्रेयांनी शंकरांची विचारपूस केली. दत्तात्रेयांनी बद्रिकाश्रमातील रमणीय वनप्रदेश पाहण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा शंकर त्यांना घेऊन तिथून निघाले. मणिकर्णिकेच्या प्रवाहाची दिशा धरून ते दोघे निघालेत. श्रोतेहो, इथे अध्याय हा पहिला संपलेला आहे. तर आता आपण पुढील अध्यायात काय पाहणार आहोत तर दत्तप्रभूंचा आता मच्छिंद्रनाथांचा जो उपदेश असणार आहे त्याविषयीची कथा जाणून घेणार आहोत. कारण आता आपण पाहिले की भगवान शंकर आणि गुरुदेव दत्त हे आता चाललेले आहेत मणिकर्णिकेच्या प्रवाहाच्या दिशेने. आणि त्याच बद्रिकाश्रमाच्या जो जंगल आहे तिथे आता मच्छिंद्रनाथांची 12 वर्ष झाली तपश्चर्या चालू आहे. त्यांची आता गाठभेट होणार आहे. त्यांच्या आता गाठभेटीत काय होणार आहे, मीटिंगमध्ये डिस्कशन, सध्याच्या कलियुगाच्या भाषेत सांगतो की त्यांचं आता काय जे डिस्कशन होणार आहे ते आता आपल्याला पुढील अध्यायातच ऐकायला मिळणार आहे. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. कारण एवढं सविस्तर वर्णन आत्तापर्यंत यूट्यूबवर कोणी सांगितलेलं नाही. माझ्या माहितीनुसार पहिलाच अध्याय आपला 18 मिनिटांचा झालेला आहे. काही हरकत नाही. मला माहीत आहे तुम्ही इथपर्यंत आलेला आहात, यामध्ये काही शंका नाही की तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे म्हणजे नक्कीच नवनाथांचे भक्त आहात आणि पुढील देखील अध्याय पाहणार आहात. याबद्दल मला काही शंका नाही आहे. असाच सपोर्ट करत राहा. भरपूर कथा येणार आहेत. हे जे 40 अध्याय आहेत हे मला असे वाटेल की कधीच संपावे नाहीत. मला एक सांगण्याची तुम्हाला उत्सुकता आहे. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. अलख निरंजन आदेश.